ही जागा सोडून इथे खायला आला आम्ही आता. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे राज म्हात्रेच्या मिनी ब्लॉग मध्ये. आज भाई पोपटीचा प्लॅन आहे पोरांचा, तर पोपटी बनवायची. तर सार्थक भाई काय बोलाल तुम्ही? पोपटी बनवायची होती पण विषय असा आले, कुणाला सांगू नका. इथं कपचूप पट्टीन राऊंड ब्लॉग बनवतोय. चिकन आणले कमी थोडा आणि अंडी पण कमी आहेत. आता ती पोपटी कुंडा पुरवली तर आहेत 15 जण. चिकन 1 किलो. चिकन आणि अंडी कमी आहेत आणि माणसं जास्त आहेत. माणसं याचे मुलं पोपटी आमची पुरल का नाही ती माहित नाही. ऐक ना, मला असं वाटतं का मारबेटीचा पाला खायची पाली येईल नाही तर बरी. 100% जर शांगा बिंगा संपले तर मारबेटीचा पाला खाऊ, पण आपण पोपटी बनवू. ही पोरा आपली सगळी आहे तिथं. आणि आता मार्का बिरका आणले सगळा मार्कानं, सॉरी तेला थोडा बांधले. ज्याच्या चिकन आहे अजून, म्हणजे काही मॅरिनेट केलं नाही. आणि मारबेटी जर शांगा नाही ना भेटल्या तर मारबेटी खाऊ 100% आम्ही. तर गाईज आता पोपटी भरायला घेतलेली आपले नीरज म्हात्रे, आतिश पाटील आणि आयुष गोडविंदे. पोपटी भरायला घेतली. पहिले शांगा टाकले. शांगा काय माहित नाही कुठून आणले, पण शांगा चांगले आहेत. आणि इकडे सार्थक बाईनी चिकन घेतले कालवाला. सार्थक बाई इकडे चिकन घेतले खा. आता पहिले सुरुवात दणका द्यायला लागेल चिकन. चिकन बघून काय वाटत. आणि इकडे बाई शांगा भरायला घेतला. अंडी बिंडी टाकली ना अजून, आता टाकता अंडी. आणि इकडं एक कालो कोण माणूस येतो दिसत नाही, नुसतं सुटत दिसतं. आता आम्ही टाकले अंडी, कारण की आमच्याकडे नाहीये. तर गाईज जो काय बोलत नाही, मी ब्लॉग मध्ये फनी व्हिडिओ यासाठी याची खेचतोय. तसा चांगला माणूस आहे ह्यो, याला काय बोलून फायदा नाही. पण कधी कधी तो बिघडतोय. आता काहीतरी इथं विराट कोहलीच्या मॅच चालू आहे, तर तो विराट कोहलीचा फॅन आहे ना, मग तो विराट कोहलीची मॅच बघतो आता. इथं आपली पोपटी चालू आहे. अजून काय चाललंय काय माहित नाही यांचा. पोपटीमध्ये आता शांगा बिंगा टाकल्या, चिकन पण टाकलं. आता वापस शांगा. तर गाईज आता आमची पोपटी भरून झाली. लास्टचा थर आहे ह्यो. 2 थर झाले आणि 3रा थर चालू आहे. थोडे पीस कमी आले. हे पीस सगळे टाकत तर राहतील ते. हा, घरी नको नेऊ नका कोणी. सवय सगळी ती ग्रेव्ही बी आहे ती टाकते. किशन भरून नेलं अर्थक पीस. बाई सगळी आमची पोपटी भरून झालेली आहे आता. इकडे आमचा विघ्नेश म्हात्रे बघू शकता, त्याला थंडी वाजतंय. आपण पापील देऊ चाटायला. अरे चक्कर आहे का रे पावा सार्थक? तू आयुष म्हणते की सार्थकला चक्कर आहे का? काय बोलणार तर चक्कर बिक्कर बोलता आपल्याला. तर गाईज पोपटी इकडे आग लावलेली आहे. तर गाईज आता पोपटी बिपटी आमची झालेली आहे भरून. आता फाटी पाहिजे ना म्हणा. आता फाटी आम्ही चोरायला झालो, म्हणजे चोरायला झालो, बघायला झालो. आयुष भाई आपल्यासोबत फाटी बघायला झालं. इथं भेटांका बघू फाटी. जर नाही भेटली तर कोणती तरी चोराला की पॅन्डात आणले चोरून. आता फाटी चोराची बाकी बघतो. तिथं 2 जण गेले पुरं. आता आम्ही 2 जण चाललो. ते वाढत थांबा तुम्हाला दाखवतो फाटी. जर फाटी भेटली तर दाखवतं, जर नाही भेटली तर कोणतरी चोरतं. इथं हा इथं कोणते वांड्या बिंड्या आहेत बघतो कोणचे बघ. इथं वांड्या आहेत. आंब्याची फाटी आहे ना, तर रेटीच काम करतो आम्ही. काय पर्याय ना आमच्या जवळ दुसरा, कारण की फाटी ना आमच्या जवळ. आता चोरालाच लागतील आता 100%. तर गाय आता फाटी बिटी चोरली आम्ही, म्हणजे चोरली नाही सॉरी, घेतली तिथं. आता चालले आम्ही चोरल्या म्हणतो. ही फाटी आहे ना आज जोरी आहे तिथं चोऱ्यात. आम्ही काय फाटी बिटी चोरली. इथं आग बीग पेटवली. आता आग दिसतच असं. हे टाइम लाव कधी बघा ना. तर पोपटीचा व्हायचा कॉलचा खायची बारी आहे. बसला कवट्याच्या बाजूला. अरे कवट्या दिसत नाही रे. म्हणजे आग बीग लावून फाटी बिटी लावलेली आम्ही सेट केलेली आहे पोपटी. आग लावलेली बघा. आणि आपली सगळी पोर सगळी ताव खावण्यान दात पाजून यांनी होतं. पहिला कौशरून बोलत होता कधी पोपटी होतं. जेवला नाही बाई 1 दिवस अख्खा पोपटी खायची. तर कधी पोपटी होते तर काय माहिती. आम्ही पण जेवण आलो घरची. पोपटी खाऊन डायरेक्ट घरी जेवण. आमचं पेंड संपलं थोडं. पेंड संपलं म्हणजे एकच पेंड आहे इथे. 2च पेंड दिले. इथं दोघांची काहीतरी चर्चा चालू होती, काय माहित नाही. म्हणजे आता माझी इच्छा चालली कधी पोपटी होतं, पण मनाली टेन्शन एकच आहे, चिकन कमी आहे तर कुणला पुरेल काय बोलायचं काय समजा मला. जर चिकन खायला यांनी जर सुरुवात केली ना तर एक भाव पण राहणार कोणलाच. आम्हाला उपाशी रविवार आज. गाईज आज आम्ही 3 नंबर मारल्यात, तर आम्ही खुश आहोत. आमच्या स्पॉन्सरने आम्हाला
तर गाईच पापीला बोलायचं होतं शोल्डर, तर पापी काय बोलला? तो बाला लावता बघा तो ओल्डर, तो बोलला ओल्डर, तो माणूस का बॉबरा आहे, गावातला महातोत्रा आहे. बॉलर माणूस यो पालाला भाई इकडे लपवला डॉन. तर गाईच पापी आला तर आम्हाला सांगायला असला रात्री म्हणतं, पण पहिले चिकन आणि अंडी घ्यायची म्हणतो. त्याच्या पहिले जोड घ्यायची, चिकन अंडी ना अंडीच खातात सगळी. सांगायला असला राहतानाच याच्याबद्दल काय बोलल काका मात्र पापी बोलला? काय आता बोलू, शांगा घालायला लागतील लास्टला, चिकन घालायला लागले पापीनी. बघू त्याचा प्लॅन सक्सेस होतं का नाही. पहिले चिकन ना अंडी सांगा कोणच खाणार मला माहिती आहे. आपल्या पार्टीमध्ये तर गाईज 20 रुपये चोरीच गेले आमचं दिवेश पाटीलने घेतले. काय कॅमेरा कुठं करते नक्की. तर गाईज आता पोपटी झालेली आहे आमची. तर आता पोरा झाले इथं बसायला. तर इथं काहीच दिसेना, पुरं लई काल घे कंचे राहणार आलं काय माहित नाही. बघा बोरा बघा, तर गाईच पोपटी खाऊन झाली, कारण की पोपटी एक नंबर झाली. फक्त शांगा थोड्याशा कार आपल्याला, अंडी 2-3 कार आपल्याली. तर सार्थक बाई कशी पोपटी झाली आज? पोपटी झाली ती बरोबर, पण शांगा करपली. आपण हल्ली पोरा अशी आहेत का घास मारीत हल्ली ती कमी बॉटल घरी न्यायला चाललेली पाहिलेली म्हणजे काय करणार. तर विघ्नेश मात्रेच्या जागेवर बसलेले ना, तिथले शांगा खाऊन दुसऱ्या जागेवर गेला शांगा खायला. हे बघा यो उपाशी म्हणा मी लय शांगा खाल्ल्या. तर आम्ही ब्लॉगचा आता एंडितच करता. जर तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबर. तर भेटू पुढच्या मिनी ब्लॉगमध्ये.